हॅलो एव्हरीवन. आज आपल्याला एक इम्पॉर्टंट गोष्ट बघायची आहे, ती म्हणजे ऑप्शन फॉर्म फिलिंग. आणि मी म्हणेन सगळ्यात इम्पॉर्टंट व्हिडिओ किंवा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आज आपण बघणार आहे. ठीक आहे. सो सगळ्यांनी व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे. काही एरर्स येतात ते पण कसे सॉल्व्ह करायचे, नेमकं कसा भरायचा, काय चुका अवॉइड करायच्या, आणि सर्वच्या सर्व गोष्टी या व्हिडिओ मधून तुमच्या क्लिअर होणार आहेत. सो सगळ्यांना मी काय सजेस्ट करेन की पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ बघा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पहिली स्क्रीन ही दिसणार आहे. इथे लिहिलेलं असेल की तुमचा ऑप्शन फॉर्म अजून भरलेला नाहीये. सो आपण इथे क्लिक एंड प्रोसीड वर चालू करूया आणि तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग इथे चालू झालं. हे क्लिक केल्यानंतर तुमचा एक होम पेज ओपन होणार आहे. ओके. सो हे झालं तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंगचं होम पेज. ओके. सो समजून घ्या, ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजे काय, आपल्याला सिक्वेन्स टाकायचं की आपल्याला कोणते कॉलेज हवे. करेक्ट. सो बघा, आता आपण काय करतोय, इथे 4 ऑप्शन्स तुम्हाला दिसत असतील. शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन, सेकंड म्हणजे सेट युअर प्रेफरन्सेस, थर्ड म्हणजे ऑप्शन फॉर्म समरी, आणि फोर्थ म्हणजे कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म. सो सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, चौथ्यामध्ये चुकूनही आपल्याला जायचं नाहीये. शेवटपर्यंत काही होऊ द्या, चौथ्यामध्ये आपल्याला जायचं नाहीये. मी पहिले तुम्हाला एक्सप्लेन करेन की नेमकं आहे काय. लक्षात घ्या, शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन्स म्हणजे काय. महाराष्ट्रामध्ये 400-350 कॉलेजेस आहेत. याच्यामध्ये कित्येक ब्रांचेस आहेत. त्यातल्या नेमक्या तुम्हाला पाहिजेत कोणत्या ते आपण या शॉर्टलिस्ट मधून सिलेक्ट करत असतो. ओके. मला सीओईपी पाहिजे, मला पीआयसीटी पाहिजे, मला व्हीआयटी पाहिजे, जे काही तुम्हाला पाहिजे ते आपण या शॉर्टलिस्ट मधून सिलेक्ट करणार आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये सिक्वेन्सचा विषय नाही, फक्त आपण सिलेक्ट करतोय मला हे कॉलेज आणि या ब्रांचेस हवे आहेत, ते मी करून दाखवतो तुम्हाला. ओके. आता त्याच्यानंतर इम्पॉर्टंट काय, सेकंड स्टेप काय बघा, सेट युअर प्रेफरन्स. आता ठीक आहे, तुम्ही सीओईपी घेतलं, पीआयसीटी घेतलं, सीएस घेतलं, एआय घेतलं, ईएनटीसी घेतलं, मेकॅनिकल घेतलं, पण याला आपल्याला एक ऑर्डर मध्ये लावायचं. सो इथे तुम्हाला प्रेफरन्स द्यायचं की नंबर 1 ला मला हे हवंय, नंबर 2 ला मला हे हवंय, नंबर 3 ला मला हे हवंय, नंबर 4 ला मला हे हवंय. ओके. आणि या ऑप्शन फॉर्म समरी मध्ये तुम्ही जे काही नंबरिंग दिली, इथे कसं रॅन्डमली असणार. ओके. आणि इथे तुम्ही फक्त नंबर देणार, ते नंबर तुम्ही कसे दिले हे फायनल तुमचा इथे ऑप्शन फॉर्म थर्ड याच्यामध्ये दिसणार आहे. ठीक आहे. सो फर्स्ट मध्ये आपण सिलेक्ट करणार आहेत, सेकंड मध्ये आपण नंबरिंग देणार आहे, आणि थर्ड मध्ये त्या नंबरिंग प्रमाणे तो ऑर्डर करेल स्वतःच स्वतः आणि तुम्हाला दाखवेल. ओके. आणि मग हा चौथा ऑप्शन काय, इथे ओटीपी वगैरे प्रोसेस आहे. सगळ्यात लक्षात घ्या, जोपर्यंत तुमचं हे थर्ड वालं कन्फर्म होत नाही तोपर्यंत त्या फोर्थ मध्ये जायचंच नाही. कारण एकदा फोर्थ स्टेप तुम्ही गेलात, ओके, आणि एकदा ओटीपी टाकला की तुमचा ऑप्शन फॉर्म लॉक झाला, पुन्हा तो एडिटेबल नाहीये. त्याच्यामुळे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड या फोर्थ मध्ये कोणीही जायचं नाही. समजा तुम्ही गेलात, काही अडचण नाही, पण जोपर्यंत सबमिट नाही करायचं, असं नाही की फोर्थ क्लिक करू नका. आता गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही फर्स्ट मधून सेकंड मध्ये येऊ शकता, सेकंड मधून थर्ड मध्ये जाऊ शकता, थर्ड मधून पुन्हा सेकंड मध्ये येऊ शकता, पुन्हा फर्स्ट मध्ये जाऊ शकता. तेव्हा असं काही नाही की एकदाच सगळे ऑप्शन शॉर्टलिस्ट केले पाहिजेत, एकदाच त्यांना प्रेफरन्स दिला पाहिजे आणि मग ऑप्शन फॉर्म सबमिट. तुम्ही रॅन्डमली पहिले इकडून इकडं इकडून इकडं तुम्ही पहिले 10 कॉलेज सिलेक्ट कराल, त्यांना सिक्वेन्स द्याल, पुन्हा मग तो चेक कराल बरोबर आलाय का, पुन्हा पुढचे 10 कॉलेज पण तुम्ही करू शकता, किंवा ऍट ए टाइम 350 जे कोणते तुम्हाला कॉलेज हवे ते सिलेक्ट करू शकता. ओके. सो बेसिकली आता तसं मी स्क्रीनवर जाईल तसं तुम्हाला अजून गोष्टी क्लिअर होणार आहेत. आता एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. मला पाहिजे, सपोज आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या, आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणलं की आपल्याला फक्त सीएस दिसत असतं. आता इथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे प्रकार बघा. इथे आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स सीएस बीएस, कॉम्प्युटर सायन्स अँड डिझाईन, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. याच्यामध्ये काही फरक नाही, पण काही काही कॉलेजेसमध्ये हे असणार, काही कॉलेजेसमध्ये हे असणार. कॉम्प्युटर सायन्स इन एआय, सायबर सिक्युरिटी, आयओटी, आर्टिफिशियल मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स. ओके. त्याच्यानंतर हे काय, कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, हे सगळेचे सगळे तुम्हाला घ्यायला लागणार आहेत. ठीक आहे, कारण शेवटी हे कॉम्प्युटर सायन्सच आहेत. ओके. पुन्हा कोणाला सायबर सिक्युरिटी पाहिजे, सायबर सिक्युरिटी. ओके. सो मी एक एक्झाम्पल तुम्हाला मी पहिले सेट करून बघूया आपण. मी तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग वरून तुम्हाला दाखवतो. समजा माझा असं काही पुणे मुंबई प्रेफरन्स नाहीये, कारण युनिव्हर्सिटीचं काय असतं, काही कॉलेज ऑटोनॉमस असतात. ठीक आहे. सो असं काही विचार करायचा नाही, ते ऑल राहू द्यायचं. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट ऑल राहू द्यायचं. इन्स्टिट्यूट स्टेटस असं काही नाही, ऑल राहू द्यायचं. सिलेक्ट ऑटोनॉमी स्टेटस ऑल, टीएफडब्ल्यूएस ऑल, इन्स्टिट्यूट सगळे ऑल ऑल करायचं, फक्त ब्रांच सिलेक्ट करायची, सर्च इन्स्टिट्यूट करायचं. ओके. आता सर्च इन्स्टिट्यूट केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग कुठे कुठे आहे हे सगळंच्या सगळं तुम्हाला दिसणार आहे. ओके. कुठे कुठे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. ओके. सो आता प्रश्न बरेच पडेल की दादा याच्यातले सगळे कशाला लागतायत, मला एवढे मेकॅनिकल इंजिनिअरिंग लागणार नाहीये. ओके. सो मला कोणते कोणते पाहिजेत, मला सीओईपी पाहिजे, म्हणून मी सीओईपीचं सिलेक्ट करेन. ओके.
त्याच्यानंतर मी एक 10-12 ऑप्शन्स तुम्हाला सिलेक्ट करू. असं मी एक चेक करणार यातले मला कोणते कोणते पाहिजेत. तुम्ही मोस्ट ऑफ तुमच्यापैकी लिस्ट तुम्ही ऑलरेडी रेडी केलेली असणार आहे. समजा मला सीओईपी भेटला, आता मी बघत जाईन मला अजून कोणते कोणते कॉलेजेसचे मेकॅनिकल हवेत. मला झील नकोय, मला मॉडर्न नकोय, मला एआयएसएसएमएस पाहिजे म्हणून मी एआयएसएसएमएस सिलेक्ट करेन. त्याच्यानंतर मला पीव्हीजी पाहिजे म्हणून मी पीव्हीजी सिलेक्ट करेन. ओके, आता मी रँडमली सिलेक्ट करतो. मी यांना सिक्वेन्स नाही देत आहे. जस्ट मला हे कॉलेजेसमध्ये मी इंटरेस्टेड आहे. मला हे माझ्या ऑप्शन फॉर्म मध्ये हवेत म्हणून मी यांना सपोज सिलेक्ट करतोय. ओके, सो मी एक 5 ते 7 ऑप्शन्स इथे सिलेक्ट करूया आपण, जेणेकरून तुम्हाला एक क्लिअर कट आयडिया येईल. ओके, सपोज मला सिंहगड वडगाव हवंय, मला पीसीसीओई हवंय. ओके, मी जस्ट त्याचे TFWS कोड आणि हे दोन्ही सिलेक्ट करतोय. ओके, जीएच रायसोनी, मला MIT आळंदी हवंय. ओके, देन सपोज मला JSPM तातोडे हवंय. ओके, आय गेस एवढे इनफ आहेत. आता मी एवढे कॉलेजेस सिलेक्ट केले. ओके, आता या कॉलेजेसला मी काय करणार आहे, मला एवढे पाहिजे होते, मी एवढे घेतले. आता मी ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स करणार आहे. ओके, मी या ग्रीन बटनवर क्लिक करणार आहे. सो मी बघा इथे आलं, युअर सिलेक्टेड ऑप्शन्स हॅज बीन ऍडेड. म्हणजे काय झालं, मी जे ऑप्शन सिलेक्ट केले ते माझ्या या प्रेफरन्स मध्ये आलेले. ते बघा इथे दिसत आहेत. मगाशी सेकंड वाला कॉलम रिकामा होता. आता या सेकंड कॉलम मध्ये पूर्णपणे ऑप्शन्स आलेले आहेत. आता मला सांगा, सगळ्यात पहिला तुमचा प्रेफरन्स काय असेल? ऑफकोर्स सीओईपी असेल, म्हणून तुम्ही सीओईपी ला पहिले चेकबॉक्सला क्लिक कराल. ओके, त्याच्यानंतर मला सांगा तुमचा प्रेफरन्स काय असेल? व्हीआयटी असेल, सो मी व्हीआयटीच्या TFWS ला पहिले सिलेक्ट करेल, नंतर हे सिलेक्ट करेल. सो ऑटोमॅटिकली इथे नंबरिंग पडते, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. ओके, त्याच्यानंतर सपोज माझा याच्यातला प्रेफरन्स आहे पीसीसीओई आहे, सो मी पीसीसीओई सिलेक्ट करेन. मी पीसीसीओई नंतर मे बी मी DY पाटील सिलेक्ट करेन. ओके, DY पाटील नंतर मी सपोज MIT सिलेक्ट करेन. ओके, माझी चॉईस आहे, मी काही सिलेक्ट करू शकतो. करेक्ट, कॉम्प्युटरला माहित नसतं, तुम्ही सीओईपी लास्टला पण टाकू शकता, असं काही नाही, त्याला काही आयडिया नसते. मग मी पुन्हा एआयएसएसएमएस सिलेक्ट करेन. आता मला वाटलं की हा एवढंच मला याला ऑप्शन द्यायचे. ओके, तर मी काय करेल, याला सेव्ह अँड प्रोसीड करेल. ओके, मला जेवढे वाटले बघा, आता इथे मी जसं सिक्वेन्स इथे रँडमली अरेंज्ड होते. इथे तुम्ही बघा, इथे रँडमली अरेंज्ड, जसं मी सिलेक्ट केलं त्या सिक्वेन्सने होते. आता या थर्ड मध्ये मी जेव्हा येतो तेव्हा तुम्ही चेकआउट करा, जसं मी नंबरिंग दिली आहे, माझा प्रेफरन्स नंबर 1 2 3 4, त्या अकॉर्डिंगली झालं का बघा अरेंज ऑटोमॅटिकली झालं. मी पहिले सीओईपी ठेवलं होतं, सीओईपी, मग व्हीआयटी, मग PICT, नंतर DIVT ला कुर्डी, नंतर MIT, JSPM, AS, अकॉर्डिंगली झालं अरेंज. आणि हेच महत्वाचं होतं. ठीक आहे, आता मी जोपर्यंत माझा आता ऑप्शन फॉर्म होता हे मेकॅनिकलचं झाला. ओके, मला CS, IT, AI, ENTC बरंच तुम्हाला काही काही टाकायचंय. करेक्ट, मला भरायला 2-2 3-3 तास जाणार आहेत. सो हे कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म मध्ये मी जाणार नाहीये. सो मी काय सजेस्ट करेन, तुम्ही लिस्टचे एक 3-4 पार्ट करा. ओके, कारण आता सपोज तुम्हाला 200, 250, 300 जरा भरपूर ऑप्शन्स तुम्हाला टाकायचे आहेत. ओके, तर काय होतं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही शॉर्टलिस्ट करायला तुमचा 1 तास जातो. समजा तुम्ही सगळ्यात CS एकदाच सिलेक्ट करत बसलं तर शॉर्टलिस्ट करायला 1 तास जातो. प्रेफरन्स खूप होतात. एवढ्या प्रेफरन्सला वरून बघत जायचं, मग पुन्हा चुकलं की पुन्हा पहिल्यापासून करायचं, मग इथे 1 तास जातो. आणि मग जेव्हा तुम्ही सेव्ह करताय, सेव्हच होत नाही, कारण 2 तास वगैरे गेले, अर्ध्या तासाच्या वर गेलं की ते लॉग आउट होऊन जातं. सो मी काय सजेस्ट करेन बघा, पहिले एक 5 कॉलेज घ्या. ठीक आहे, 5 कॉलेजेसचे पहिले तुमचे जे एक 10 सिक्वेन्स आहेत ते शॉर्टलिस्ट करा. मग पुन्हा त्याला सेट युअर प्रेफरन्स द्या आणि त्याला ऑप्शन फॉर्म समरीमध्ये सेव्ह करून टाका. मग पुन्हा पुढचे 5 घ्या. म्हणजे तुमचे जे प्रेफरन्सेस आहेत ते 20-25 घेऊन तुम्हाला सबमिट करायला लागेल. एकदाच मी 100 याला सिक्वेन्स देतो, होतं, पण ते सेव्ह होत नाही. सो ही गोष्ट सगळ्यांनी महत्वाची आहे, लक्षात घ्यायची. आता होतं, नंतर तर खूप या साईटवर लोड येतो. सो जेवढ्या लवकर फॉर्म फिलअप करता येणार आहे तेवढा तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे. आता महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, काही काही कॉलेजेसमध्ये AI डेटा सायन्स असं दिलेलं आहे बघा, इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI ब्रॅकेटमध्ये. कुठं आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स दिलेलं आहे, कुठे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग दिलेलं आहे. सो प्रत्येकाने काय करायचं की प्रत्येक ब्रांच एकदा सिलेक्ट करून बघायची याच्यातली प्रत्येक. ओके, ज्याच्यात तुम्हाला जायचंय. ओके, कधी कधी काय असतं की कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे 50 प्रकार आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे प्रत्येक ब्रांच ओके तुम्ही ठरवलेली सिलेक्ट करायची. आता समजा ऑरोनॉटिकल नाही द्यायचं, पण बघा आर्टिफिशियल इंटेलिजन्स सर्च इन्स्टिट्यूट केलं मी, मला सापडेल कुठे कुठे आहे. एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये असेल आणि ती मिस झाली तर ओके बघा, GH रायसोनी नागपूरमध्ये नुसतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, पण तुम्ही AIDS सर्च केलं तर तुम्हाला मिळणारच नाही. दुसरी मी कोणती ब्रांच बघू शकतो, आता लोकांना वाटेल की हे AI मशीन लर्निंग ही वेगळी ब्रांच आहे. ओके, सो मी सर्च करेन. ओके, सो बघा इथे कुठे कुठे ते AIML आहे, ते आलंय सेंट फ्रान्सिस, SIS, गुरु नानक, RC पटेल, मॉडर्न कॉलेजला पण आहे. ओके, हे सगळं असं आलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर हे AIDS वेगळं आणि पुन्हा खाली बघा CSE AIDS सुद्धा आहे. ओके, सो हे सगळंच सगळं तुम्हाला
सिलेक्ट करावं लागणार आहे. ओके. सो मी काय सजेस्ट करेन, व्यवस्थित स्लोली अँड स्टेडीली तुम्ही गोष्ट चालू करा. आजपासूनच प्रेफरन्स फॉर्म भरायला चालू करा. उद्याच्या गोष्टींवर जाऊ नका. आज भरायला चालू केला तर उद्या दुपारपर्यंत कुठेतरी तुमच्या सगळ्या गोष्टी फायनलाइज होतील आणि उद्या संध्याकाळपर्यंत तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे. लास्टच्या दिवशी खूप लोड येतो आणि या दिवशी संडे पण आलेला आहे. त्याच्यामुळे सगळे लोक संडेच्या दिवशीच फॉर्म भरायचा प्लॅन करणार आहेत. माझी इच्छा आहे की आपल्या स्टुडंट्सनी लवकरात लवकर फॉर्म सबमिट करायचा. आय होप हे एकदम सगळ्यांना क्रिस्टल क्लिअर झालं असेल. हे कसं वाटलं नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. मी पॉसिबली ट्राय केलाय आणि लक्षात घ्या, कन्फर्मला लास्टला जायचंय. 1, 2, 3 मध्ये तुम्ही शफल करू शकतात. ओके. आता हे मूव चॉईस, इन्सर्ट चॉईस कोड डिरेक्टली म्हणजे तुम्हाला एक नंबरचा ऑप्शन आहे, ठीक आहे, आणि तुम्हाला तो सपोज 12व्या नंबरला न्यायचा, तुम्ही तो मूव चॉईस करू शकता. ठीक आहे. तर तो तुमचा ऑटोमॅटिकली इथे एखादं होऊ शकतं ना, आपल्याला लास्टला वाटलं की चेंज करायचंय किंवा हे थोडंसं वर खाली करायचंय. पण हे ऑप्शन्स जास्त यूज करू नका, कारण काय होतंय, जास्त इझी नाहीये. कारण ते आपण टाकतोय एकीकडे ते जातंय एकीकडे. मी आता COAP ला मूव्ह केलं. ओके. JSPM बघा वर आलं. ओके. सो हे जास्त या 3 ऑप्शन्सचं जास्त यूज करणं उपयोगाचं नाहीये. ज्या क्षणाला तुम्हाला वाटलं की माझं सगळंच मेस्ड अप झालंय, सगळं चुकलंय, तुम्ही सगळेच्या सगळे प्रेफरन्सेस रिसेट करू शकता आणि पुन्हा पहिल्यापासून तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. ज्याला पहिले सिलेक्ट कराल त्याला 1 येईल. ओके. आणि TFWS सुद्धा मी क्लिअर करतोय की ज्या मुलींनी ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे, कोणत्याही कॅटेगरीमध्ये येत आहेत, EWS, SC, BC, त्यांनी TFWS ला जरी आधी येस केलं असेल, तर आता हे TFWS चे कोड सिलेक्टच करू नका. ओके. इकडेच सिलेक्ट करू नका. शॉर्टलिस्टमध्येच TFWS चे कोड सिलेक्ट करू नका. गरजच नाही. ओके. आता TFWS मुलींना घ्यायची गरजच नाहीये, कारण आता 100% स्कॉलरशिप ऑलरेडी आहे. SC, ST कॅटेगरीच्याही मुलांना TFWS ची गरज नाहीये. VJ, NT, NT1, NT2, NT3, SBC यांना सुद्धा TFWS ची गरज नाहीये, कारण 100% स्कॉलरशिप ऑलरेडी मिळते. ओके. जरी आधी तुम्ही TFWS ला येस केले तर इथे TFWS चे कोड दिसतील, पण ते घेऊ नका, कारण काही उपयोगच नाहीये त्याचा. ओके. राहिला विषय फक्त ओबीसी मुलं आणि जनरल मुलं, EWS मुलं. तर लक्षात आहे, त्याच्यात ज्यांना गरज आहे, ज्यांना खरंच गरज आहे, कारण यावेळेस ऑलरेडी रँक जास्त आलेले आहेत आणि ज्यांना TFWSचा काही TFWSचा पर्याय नाही, त्यांनी नक्की TFWS ला अप्लाय करा. किंवा ज्यांना खूप चांगलं पर्सेंटेज आहे त्यांनी TFWS चे ऑप्शन्स टाका. मग TFWS ऑप्शन टाकताना दादा माझं असं काही नाही की मला TFWS पाहिजे, मला चांगलं कॉलेज मिळालं तर बेस्ट आहे. मग जसं मी आता सिलेक्ट केलं, पहिले TFWS पुन्हा नॉर्मल, पहिले TFWS पुन्हा नॉर्मल असं करा. किंवा इथे सुद्धा तुम्ही ग्रुपिंग करा. 4-5 कॉलेजचे सगळे COEP TFWS. ओके. त्याच्यानंतर VIT TFWS. ओके. त्याच्यानंतर DIBT TFWS. पुन्हा मी काय करेन, COEP नॉर्मल. ओके. त्याच्यानंतर VIT नॉर्मल. त्याच्यानंतर TFWS. ओके. सो या अकॉर्डिंगली सुद्धा तुम्ही करू शकता. ओके. सो आय होप सगळ्यांना त्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. या अकॉर्डिंगली लवकरात लवकर सगळ्यांनी फॉर्म फिलिंग करायची. ओके. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. थँक्यू सो मच.